गोष्टीचं नाव श्री स्वामी समर्थ आणि महाशिवरात्री। चला तर आपण ही गोष्ट ऐकूया। महाशिवरात्रीची रात्र होती। आकाशात चंद्र मंद प्रकाश पसरवत होता आणि वातावरणात एक विलक्षण शांतता होती। अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या मठात दिवे लागले होते। भक्त उपवास जप नामस्मरण करत होते। सगळीकडे नमः शिवाय चा नाद घुमत होता। एक तरुण भक्त मनात अनेक प्रश्न घेऊन स्वामींच्या चरणांशी येऊन बसला। आयुष्यातील दुःख अपयश आणि भीती त्याच्या मनाला सतावत होती। तो मनातच म्हणाला, स्वामी, महाशिवरात्रीसारख्या पवित्र दिवशी मला सत्याचा मार्ग दाखवा। त्या क्षणी स्वामी समर्थांनी डोळे उघडले। त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं। त्यांनी हसत त्या भक्ताकडे पाहिलं आणि म्हणाले, शिव म्हणजे काय माहीत आहे का? शिव म्हणजे शांतता, वैराग्य आणि आत्मज्ञान। जो मनात अहंकार सोडतो तोच खरा शिवभक्त। स्वामी पुढे म्हणाले, महाशिवरात्री ही बाहेर देव शोधायची रात्र नाही, तर आतल्या शिवाला जागवायची रात्र आहे। जसं भगवान शिव ध्यानात लीन असतात, तसं तूही आपल्या मनाला स्थिर कर। त्या शब्दांनी भक्ताचं मन हलकं झालं। त्याला जाणवलं की स्वामी समर्थ हे केवळ गुरु नाहीत, तर साक्षात शिवतत्वाचं जिवंत रूप आहेत। त्या रात्री त्याने डोळे मिटून स्वामींच्या नावाचा जप केला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। महाशिवरात्रीची ती रात्र त्याच्या आयुष्याला नवी दिशा देऊन गेली। दुःख मागे पडलं आणि श्रद्धेचा प्रकाश त्याच्या अंतःकरणात उजळून निघाला। कारण स्वामी समर्थ सांगतात, शिव बाहेर नाही, तो तुझ्याच आत आहे। श्री स्वामी समर्थ। हर हर महादेव।